कुडाळमध्ये बेपत्ता अल्पवयीन मुलीचा घातपात, जंगलात नेऊन केला निर्घृण खून। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील घावनळे वायगणवाडी येथील 2 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय दीक्षा तिमाजी बागवे या अल्पवयीन मुलीचा घातपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मात्र पोलीस प्रशासनानं या घटनेबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे। घावनळे गावातील ही मुलगी 2 ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाली होती। कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। 1 महिन्यापासून पोलीस आणि नातेवाईक तिचा शोध घेत होते। मात्र तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात या मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मानगाव खोऱ्यातील वाडोस गावातील बाटमवार रस्त्यालगत मोबाईल टॉवर एका बाजूच्या बागेतील मांगरात नेऊन दोरीनं गळा दाबून या अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आला आहे। 2 ऑगस्टला गोठस येथील याच बंद मांगरात मागील दरवाजा फोडून या मुलीला आरोपीनं आत नेलं आणि तिथंच दोरीनं गळा आवळून दाबून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची माहितीही समोर येतेय। सध्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीम घटनास्थळावर दाखल झाली असून अधिक तपास करण्यात येत आहे। पोलिसांनी आरोपी कुणाल कृष्णा कुंभार राहणार गोठोस याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे।